राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। साधारणतः ते यवतमाळमध्ये थोड्या वेळामध्ये दाखल होणार आहेत आणि याच यवतमाळच्या समता मैदानावरती त्यांच्या कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। आणि याच कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जे आहेत ते काही पक्षातील इतर पक्षातील पक्षप्रवेश जे आहेत ते या ठिकाणी होणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी जे आहे ते यवतमाळच्या समता मैदानावरती असं भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आलेलं आहे। 50 पेक्षा जास्त VIP बसतील असं या ठिकाणी स्टेज उभारण्यात आलेलं आहे। मात्र यवतमाळ शहरामध्येच नव्हे तर यवतमाळ परिसरात जे आहे ते रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि पडत असलेल्या पावसामुळे जे आहे ते आपण बघितलं तर या ठिकाणी काही ठिकाणी स्टेजच्या जे भोवती जे आहे ते पाणी अशा प्रकारे साचलेलं आहे। खरं तर पाऊस जे आहे ते अधूनमधून सुरूच आहे आणि या पडत असलेल्या पावसामुळे कुठेतरी आता याच समता मैदानावरती उभारण्यात आलेल्या स्टेजच्या मध्ये जे आहे ते पाणी अशा प्रकारे साचलेलं आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या दौऱ्याची तयारी जी आहे ते पूर्णतः या ठिकाणी झालेली आहे। दुसरीकडे स्टेज पूर्ण झाले आहे तर तिसरीकडे या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्थेसाठी जे आहे ते खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे। साधारणतः अजित पवार यांची याच समता मैदानावरती दुपारनंतर सभा पार पडणार आहे। तत्पूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आहेत ते त्यांचा विविध प्रश्नावरती आढावा बैठक संपन्न होणार आहे आणि ती आढावा बैठक जी आहे ते पूर परिस्थिती असेल त्याचबरोबर विकासात्मक कामासंदर्भामध्ये आढावा बैठक पार पडणार आहे। आणि त्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते यवतमाळ शहरातील विविध ठिकाणी भेटीगाठी करणार आहेत आणि त्यानंतर याच समता मैदानावरती जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडणार आहे। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर याच विदर्भामध्ये जे आहे ते नागपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनावरती याच विदर्भातून राज्याचे उपमुख्यमंत्री काही बोलतात का ह्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन हरीसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।